राजकारणामध्ये आता भाग घ्यायचा नाही असं सुद्धा सुरेश जैन यांनी म्हटलंय। कुणाच्याही प्रचाराला जाणार नाही असं सुद्धा सुरेश जैन यांनी म्हटलंय। माजी मंत्री सुरेश जैन यांचं जळगावात आगमन झालेलं आहे आणि आता ते आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, आपण ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा दिल्यानंतर जळगावात आलेले आहेत, काय नेमक्या भावना? नाही, जळगाव माझं जन्मस्थळ आहे, माझं कार्यक्षेत्र आहे जळगाव, आणि जळगावला 13 तारखेला मला मतदान करायचं म्हणून मी जळगावला आलो। दादा, आपण राजीनामा दिला उद्धव ठाकरेंकडे, त्यावेळेस तुमचं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? काही नाही, मी राजीनामा पाठवून दिला होता। मग त्यांचा मला फोन आला की राजीनामा मिळाला, तर म्हटलं मी आभारी आहे तुमचा आणि मी थांबतोय। मी 40 वर्ष राजकारण केलं। आदरणीय बाळासाहेबांनी मला मोठं केलं राजकारणात, मला त्यांनी मंत्रिपद दिलं, त्याबद्दल मी शिवसेनेचा आणि आदरणीय बाळासाहेबांचा आणि तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे। रश्मी भाभीलाही माझा नमस्कार सांगा, इतकं मी बोललो त्यांना आणि मी फोन ठेवला। दादा, आपण बघितलं की गेल्या अनेक वर्षांपासून ज्यावेळेस आपण मंत्री होतात, जळगाव शहराचा आणि या भागाचा मोठा विकास झालेला आहे। तर आता पुढचं जे राजकारण सुरू आहे ह्याकडे आपलं पाहण्याचा दृष्टिकोन कसा असणार आहे, काय नेमकी भूमिका? आजचं चित्र काही चांगलं नाही आहे इतकं मला कळतं आहे, बाकी तर काही नाही। कोणी चांगला उद्या येणारा नेता असेल आणि तो चांगलं काम करत असेल तर त्याला सपोर्ट करू, बाकी काही नाही। जोपर्यंत हातपाय चालतायत आणि मतदान करता येईल तोपर्यंत जो कोणी चांगलं काम करणारा असेल त्याला सपोर्ट करू। बाकी आता आपल्याला ॲक्टिव्हली काही काम करायचं नाही, भाग घ्यायचा नाही आणि कोणाला प्रचारासाठी जायचं नाही। दादा, लोकसभेची निवडणूक सुरू आहे, आता 13 मे रोजी मतदान होणार आहे। मतदारांना काय आवाहन कराल? जो चांगलं काम करत असेल आणि जो गावाच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने योग्य काम करत असेल त्याला मतदान करा, हे मी सांगणार आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव। आपण पाहतो तो जळगावमधून कुणाच्याही प्रचाराला जाणार नाही असं वक्तव्य सुरेश जैन यांनी केलंय। आणि कालच सुरेश जैन यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला होता, भाजपला पाठिंबा दर्शवला होता आणि जळगावच्या स्मिता वाघ यांना पाठिंबा देणार असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं। मात्र राजकारणात आता भाग घ्यायचा नाही असं वक्तव्य सुरेश जैन यांनी केलंय।